नमस्कार बंधू आणि बहिणींनो, बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। बंधू आणि बहिणींनो आणि मित्रांनो, बरेच दिवस झाले आपले ह्या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकण्यात आलेले नाही आहे। काहीतरी आर्थिक कारणामुळे आपण व्हिडिओ बनवू नाही शकलो। आता पुन्हा आपले व्हिडिओ टाकणार आहोत। तर आज आपण हे बघा, हा जो व्हिडिओ बनवतोय मी माझ्या घराच्या इथूनच बनवतोय आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ हा सर्वांनी बघावा आणि याचा फायदा घ्यावा। हे बघा, हे झाड आपण ओळखलं असेल, एक छोटंसं झाड आहे। मी आपल्याला खूप जवळ नेऊन दाखवतोय हे झाड। हे बघा, पानं ओळखले असेल आपण। मी अजून फांदी पण दाखवतो आपल्याला याची जवळ नेऊन सनी। हे बघा, हे झाड जे आहे, झाड आता आपण ओळखलं असेल खूप जवळून। हे बघा, हे पाठीमागच्या बाजूनं थोडंसं असं पिवळसर आहे आणि म्हणजे हिरवंच आहे, ते थोडं पिवळसर दिसतं आणि समोरच्या बाजूनं एकदम हिरवगार आहे। आणि दांडी बघा याचीवाली अशी एकदम थोडीशी लालसर दांडी आहे। हे बघा ही, आणि याचे हे फळं आहेत बारीक बारीक। हे बघा, हे बारीक फळं आहे याचेवाले आणि पानं बघा एकदम छोटी छोटी पानं आहेत। हे ॲक्च्युली भाजी आहे। हिला आपण बहुतेक जे जुने जाणते लोक आहेत त्यांनी ओळखलं असेल, याला घोळ म्हणतो। ही घोळाची भाजी आहे आणि खूप उपयुक्त भाजी आहे मित्रांनो। आता ह्या घोळाचे उपयोग किती प्रमाणात आहे आणि कशा प्रमाणात आहे हे मी आपल्याला सांगणार आहे। त्या अगोदर आपण जर कधी बेलाचे पान ह्या चॅनलमध्ये प्रथम आला असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, आपल्या नातेवाईकांपर्यंत पाठवा, जेणेकरून गरजू लोकांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल। आणि मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बनवतो आहे हा कुठला प्रसिद्धीसाठी बनवत नाही, बल्कि गोरगरीब लोक ज्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे म्हणजे दवाखान्यात जाण्याची ऐपत नाही, अशा लोकांना ह्या वनस्पतीचा उपयोग केला जाऊ शकतो, त्यांचा फायदा होईल, त्यांचा पैसा वाचेल, याच्यासाठी हे माझे प्रयत्न आहेत। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। तर आपण जर कधी माहिती घ्यायची ठरवलंच तर आपण बघा, याची माहिती अशी आहे, घोळाचा उपयोग कशावर होतो। मूळव्याध, ह्या घोळाचा उपयोग जो आहे मूळव्याधीवर होतो, त्वचा विकार, डोळ्याचे त्रास, वजन कमी करण्यासाठी आणि मूतखडा, किडनी स्टोन आणि किडनीचे मूत्रविकार, जे काही किडनीमध्ये काही त्रास असतील ते संपूर्णपणे ह्या घोळाच्या भाजीनं निघून जातात। याच्यामध्ये आपल्याला जर कधी विटॅमिन किती कुठल्या प्रकाराचे आणि कसे आहेत ते जर कधी जाणून घ्यायचे, ओमेगा 3 प्रकारचे फॅटी ॲसिड आहे, विटॅमिन ए, बी, सी, ई, फायबर आहे आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत। म्हणजे आपल्याला ज्या शरीराला लागणारे विटॅमिन्स आहे ते खूप जास्त प्रमाणात या घोळाच्या भाजीमध्ये आहे। आता ही घोळाची भाजी आपण कशा पद्धतीनं वापरायची याची माहिती घेऊन घेऊया। जर कधी आणि कुठल्या आजारावरती जर कुठल्या व्यक्तीला कॅन्सर झाला असेल तर त्या व्यक्तीनं रोज सकाळी, म्हणजे कॅन्सर आता कुठला कॅन्सरमध्ये आता लिव्हर कॅन्सर आहे, फॅटी लिव्हर कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, फुफ्फुसाचा कॅन्सर आहे, अशा लोकांनी ह्या भाजीचा उपयोग कशा प्रमाणात करायचा, कशा पद्धतीनं करायचा याची माहिती घेतली पाहिजे आपण, आणि पूर्ण माहिती पाहिजे असणं गरजेचं आहे। तर ह्या सकाळी झोपेतनं उठल्या ह्या झाडाचे 3 ते 4 पानं त्या माणसाने चगळून खायचे, म्हणजे रस गिळत जायचा आहे आणि नंतर ते पानं घेऊन घ्यायचे। आता त्याच्यानंतर या सकाळी 2 चम्मच रस आणि दुपारी 2 चम्मच रस आणि संध्याकाळी 2 चम्मच रस,
अशा हिशोबाने जर कधी आपण जर कधी थोडा दिवस देतो तर हळूहळू कॅन्सरचा सुद्धा वेग कमी होतो आणि कॅन्सर पूर्णपणे बरा होईल इथपर्यंत. कारण त्याच्या आपण जे आता आपले शास्त्रज्ञ जे काही आता त्याच्यावरती हे करत आहेत प्रयोग करत आहेत आणि त्याच्या प्रयोगाच्या अंती हे सिद्ध झाले की कॅन्सरवर हे औषध खूप महत्त्वाचं आहे आणि खूप फायदेमंद ठरलेलं आहे. आता याच्यानंतर दुसरा उपयोग काय याचावाला, उच्च रक्तदाब. ज्या माणसांचा BP जास्त वाढत असतो अशा लोकांनी जर कधी सकाळी झोपेतनं उठल्यानंतर जर कधी एक 3 ते 4 पानं चगळून जर कधी खातोय आणि थोडासा रस जर कधी आपण घेतोय आणि भाजीमध्ये जर आपण त्याची भाजी जरी बनवून खाल्लं आहे तरी हळूहळू रक्तदाबसुद्धा ह्या घोळाच्या भाजीनं कमी होतो. इतकी क्षमता ह्या घोळाच्या भाजीमध्ये आहे. आता एखादी जर कधी समजा हृदयविकाराचा झटका ज्या लोकांना येतोय किंवा येणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे किंवा आपल्या चक्केच्या अंत्य झाले तर किंवा येऊन गेलेलं आहे, अशा लोकांनी जर कधी ह्या झाडाची पानं 4 ते 5 पानं रोज सकाळी चगळून खायची आणि थोडा रस गिळत जायचं आहे, सगळं गिळत जायचं आहे. आणि याचा जर कधी थोडा रस आपण जर कधी सकाळ संध्याकाळ जर कधी दिवसातनं 2 वेळेस जर कधी घेतोय तर 2-2 चमचे रस, तरी आपला हृदयविकाराचा जो तीव्र प्रमाणात जो झटका येणार असतो त्याचेसुद्धा हे कमी होऊन जाते. म्हणजे येत नाही तो झटका, इतकी ह्या झाडामध्ये क्षमता आहे. आता काही लोकांना, बऱ्याच लोकांना शरीराच्या आतून जखमा झालेल्या असतात. अशा लोकांनी जरी ह्या गोळाची भाजी जरी करून खाल्ली तरी त्याला तो जो त्याच्या शरीराच्या आतून ज्या जखमा झालेल्या आहेत त्या पूर्ण जखमा भरून काढायचं काम ही घोळाची भाजी करते. इतकं याचा उपयोग आहे. आता ज्या लोकांना मूतखडा आहे त्या लोकांनी ह्या झाडाचा पानांचा उपयोग करू नये. त्यांनी फक्त ह्या ज्या मी आता दाखवलेल्या आपल्याला बघा याच्यामध्ये काळ्या बी निघतात तर त्या तेवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे. हे बघा अशा काळ्या बारीक बिया निघतील आपल्याला, लगभग एकदम बारीकशे सूक्ष्म काळ्या बी निघतील. हे बघा माझ्या हाताला चिटकलेले आहे, मोबाईल झूम करून बघू शकता आपण. हे बघा माझ्याकडे अशा बिया जर कधी आपण अशा थोड्याशा एक ग्रॅम 1.5 ग्रॅम जर कधी रोज सकाळीच जर कधी आपण घेतोय पाण्याच्या घोटाबरोबर, एक 8 दिवसात किडनी स्टोन हा पूर्ण नष्ट होतो आणि किडनीमध्ये जी काही घाण जमा झालेली असते तर तीसुद्धा साफ होऊन पूर्ण किडनी क्लिअर होती. इतकी क्षमता या झाडामध्ये. मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाची म्हणजे ते सांगायचं विसरलो होतो, पुन्हा सांगतो आहे. गरोदर स्त्रींनी, 6 वर्षाच्या खालील मुलांनी किंवा ज्यांना किडनी स्टोन आहे अशा लोकांनी कुठल्याही पानांचा वापर करू नये, भाजीचा वापर करू नये, रसाचा वापर करू नये. 6 वर्षाच्या वरील मुलांना, ज्या स्त्रिया गरोदर किंवा स्तनपान करत नाही अशा लोकांनी आणि ज्याला किडनी स्टोन नाही अशा लोकांनीच या झाडाचा उपयोग करावा. जर कधी ज्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे, आता पुन्हा एकदा सांगतो आहे, ज्यांना किडनीचा स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी फक्त बीचा जो उपयोग करावा, अन्यथा करू नये. आणि करायचा आजार कधी असेल तर आपल्या आजूबाजूला कुठला वैद्य असेल त्यांच्या सल्ल्यानुसार करावा. कारण आमच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्या अभ्यासाप्रमाणे ह्या किडनीच्या स्टोन आणि गरोदर स्त्री व स्तनपान करणाऱ्या स्त्री व लहान 6 वर्षाच्या खालील मुलांनी याचा उपयोग करू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं, आपण कुठल्या शहरातून, कुठल्या गावातनं, कुठल्या तालुक्यातनं बघतोय, हा व्हिडिओ कुठून बघतोय आपण कमेंट्समधून सांगा. नमस्कार.